लेक्चर सेकंड, ट्रिग्नोमेट्री सेकंड. त्यापूर्वी मी तुम्हाला थोडीशी हिंट सांगतो जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बऱ्याचशा लेक्चरमध्ये केली होती. माझ्याकडे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. या ठिकाणी अँगल आहे माझा 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री. माझ्याकडे एक अँगल असा आहे की तो 90 पेक्षा कमी आहे. 90 पेक्षा कमी म्हणजेच काय? 90 पेक्षा कमी मीन्स त्याला मी 90 मधून मायनस करणार, π/2 मायनस. माझ्याकडे एक अँगल असा आहे की तो 90 पेक्षा जास्त आहे. 90 पेक्षा जास्त म्हणजेच काय? त्याचं ऍक्च्युअल मेजरमेंट मला माहिती आहे, म्हणजेच मी त्याला काय म्हणणार, π/2 प्लस थिटा, किंवा त्याला मी π मायनस थिटा असे म्हणू शकतो. माझ्याकडे नेक्स्ट अँगल असा आहे की त्याचं मेजरमेंट 180 पेक्षा जास्त आहे. 180 पेक्षा जास्त आहे म्हणजेच काय? पाय प्लस थिटा किंवा 3π/2 मायनस थिटा. माझ्याकडे नेक्स्ट अँगल असा आहे की त्याचं मेजरमेंट 270 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच 270 मध्ये मी त्याला ऍड करणार आणि या 2π मधनं 2π मायनस थिटा सबट्रॅक्ट करणार. आणि तो फर्स्ट मध्ये लाय होतो म्हणजे काय? 2π प्लस थिटा, 2π प्लस थिटा असं सुद्धा मी त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो. माझ्याकडं 6 रेशो आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा अँड कोसेक. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ज्यावेळेस मी पेअर वाईज हा शब्द वापरतो त्यावेळेस मला साइनचं कॉस घ्यायचं, म्हणजे मी याच्या पेअर अशा बनवतात. ओके, ही पेअर आणि दुसरी सेक आणि कोसेकची पेअर. सेक आणि कोसेकची काय पेअर वाईज हा शब्द वापरतो. साइनचं कॉस घ्यायचं, कॉसचं साइन घ्यायचं, टॅनचं कॉट घेणार, कॉटचं टॅन घेणार. आणि ज्यावेळेस मी ॲज इट इज हा शब्द वापरतो त्यावेळेस मला साइनचं साइन घ्यायचं. काय घ्यायचं मला? साइनचं साइन, कॉसचं कॉस, टॅनचं टॅन, कॉटचं कॉट, सेकचं सेक, कोसेकचं कोसेक, ॲज इट इज. नंतर आपण एक स्टेटमेंट तयार केलं होतं, ऑल स्टुडंट टेक केअर. ऑल स्टुडंट टेक केअर. या ऑल स्टुडंट टेक केअर मध्ये ऑल मीन्स जे माझे 6 रेशो आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, 6च्या 6 पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये, ज्यावेळेस तुमचा अँगल हा सेकंड क्वाड्रंट मध्ये लागतो. थर्ड, टी फॉर टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. तुमचा थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय होत असेल तर. फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं, बाकी निगेटिव्ह असतं. ओके, आता पेअर वाईज कधी जायचं, ॲज इट इज कधी जायचं? π/2 प्लस मायनस थिटा, 3π/2 प्लस मायनस थिटा. ज्यावेळेस हा शब्द मी वापरतो त्यावेळेस जायचं पेअर वाईज. पाय प्लस मायनस थिटा, 2π प्लस मायनस थिटा, ॲज इट इज, ॲज इट इज असं दिलंय. ओके, आता मी काही क्वेश्चन बघणार याच्यामध्ये. काय करायचं? डायरेक्टली जाणार आपण. ते साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, हे फॉर्म्युले आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्यापेक्षा सोपं अलाइड अँगल यूज करायचं. याला काय म्हणतो मी? अलाइड अँगल. क्वेश्चन फर्स्ट बघा, मी या ठिकाणी घेतो. cos π/2 minus x, cos
pi by 2 minus x into cos pi by 2 minus y, cos pi by 2 minus y, minus sin pi by 2 minus x into sin pi by 2 minus y is equal to, प्रूव करायचं आहे, मायनस कॉस ऑफ x प्लस y, मायनस कॉस ऑफ x प्लस y. ठीक आहे. आता बऱ्याचशा टेक्निक याला सिंप्लिफाय करण्यासाठी मी फर्स्ट याची LHS राईट करतो. LHS is cos of pi by 2 minus x into cos of pi by 2 minus y minus sin pi by 2 minus x into sin pi by 2 minus y, pi by 2 minus y. cos pi by 2 minus theta आपल्याला काय मिळतं? cos pi by 2 minus theta. जर याचं मला स्टडी करायचं आहे, मी तसं डायरेक्टली सुद्धा त्याला अप्लाय केलं असतं, डझंट मॅटर. cos pi by 2 minus theta. आता हा pi by 2 minus theta फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय होता, म्हणजे मला त्याचं साइन पॉझिटिव्ह मिळणार का निगेटिव्ह? तर आपल्याकडे स्टेटमेंट आहे ऑल स्टुडंट. ऑल मीन्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्वचे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. म्हणजे हा काय मिळणार मला? पॉझिटिव्ह. म्हणजे cos pi by 2 minus x. आता राहिला प्रश्न पेअर वाईज जायचं का ऍज इट इज जायचं? तर आपण इथं राईट केलंय याला पेअर वाईज, तर cos चं मिळणार मला sin x. काय मिळणार मला? sin x. हा cos pi by 2 minus y सेम फॉर्म्युला आहे, फक्त काय मिळणार? sin y. नेक्स्ट हा sin pi by 2 minus x हा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय होतोय, म्हणजे याचं मिळणार मला cos x. पेअर वाईज जाणार नाही. दुसरा sin pi by 2 minus y याचं मिळणार मला काय? cos y. cos. आता ही रिप्लेसमेंट मी त्या ठिकाणी करणार आहे, ही रिप्लेसमेंट मी त्या ठिकाणी करणार आहे. बघा याचं मिळतं मला काय? sin x sin y, ओके, मायनस cos x cos y. बर, मग आता यापुढे मी अजून काय करू शकतो? माझ्याकडे एक छोटासा फॉर्म्युला आहे. जर थोडंसं मला कळालं cos a प्लस b चं, तो फॉर्म्युला आहे cos a into cos b मायनस sin a into sin b. ओके, म्हणजे cos a into cos b मायनस sin a into sin b. मग आता या ठिकाणी बघा अँगल AB 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 आलाय, cos cos sin 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 cos cos, पण या cos ला साइड अपोजिट आहे, मायनस आहे. मग मी काय करतो की मायनस साइन याच्यामधलं बाहेर घेतो. मायनस जर साइन मी बाहेर घेतलं तर मला आतमध्ये काय दिसणार? cos x into cos y मायनस sin x into sin y. हा फॉर्म्युला आहे, म्हणजे काय? मायनस cos of x plus y. ही झाली LHS. आणि RHS काय माझी? मायनस cos of x plus y. LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. बस सिंपल आहे, व्हेरीफाय होत आहे, झालं व्हेरीफाय. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इज tan pi by 4 plus theta, tan pi by 4 plus theta is equal to 1 minus
sorry, 1 plus tan theta upon 1 minus tan theta. 1 plus tan theta, 1 minus tan theta. So LHS is tan of pi by 4 plus theta. We know tan A plus B. So tan A plus B is tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. So A is pi by 4 and B is theta. Apply this formula. So we will get solution of this. So tan pi by 4 plus tan theta upon 1 minus tan pi by 4 into tan theta. Value of tan pi by 4, tan 45 ची व्हॅल्यू मला शोधायची आहे. Tan pi by 4 is 1. So we will get 1 plus tan theta upon 1 minus 1 into tan theta. Tan pi by 4 ची व्हॅल्यू मला मिळाली 1. So 1 plus tan theta upon 1 minus tan theta. ही झाली याची LHS. आता RHS मला काय मिळते? 1 plus tan theta upon 1 minus tan theta. 1 minus tan theta. ठीक है? LHS is equal to RHS. Hence, so we call this equation first, equation second. From equation 1 and 2, LHS is equal to RHS. Verify होतोय क्वेश्चन. खूप सिंपल आणि इझी दिलाय. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सिंप्लिफाय करायचा आहे. One plus tan x upon 1 minus tan x bracket square is equal to bracket square is equal to tan pi by 4 plus x upon tan pi by 4 minus x. ओके, हे मला प्रूव्ह करायचं आहे. आता मी कसं प्रूव्ह करणार? आता बघितलं मी tan pi by 4 plus x is 1 upon 1 plus tan theta 1 minus tan theta tan pi by 4. But here bracket square. So we can take here RHS. So RHS is tan pi by 4 plus x upon tan pi by 4 minus x. Apply the formula of tan A minus B. So we will get tan pi by 4 plus tan x whole divided by 1 minus tan pi by 4 into tan x. Again divided by this, या ठिकाणी tan pi by 4 minus tan x upon 1 plus tan pi by 4 into tan x. We know the value of tan pi by 4. So value of tan pi by 4 is 1. Value of tan pi by 4 is 1. So required value 1 plus tan x upon 1 minus tan x whole divided by 1 minus tan x and 1 plus tan x. To take a reciprocal of this,
So we will get 1 plus tan x upon 1 minus tan x into 1 plus tan x upon 1 minus tan x. X into x, x square. So this bracket are same, multiplication of this and this. So 1 plus tan x upon 1 minus tan x. Whole bracket square means square of this. So it's your LHS. And what is RHS? Sorry, it's your RHS. Same similar your LHS is this. So LHS is equal to RHS. We can verify this easily. खूप सिंपल सरळ मेथड आहे. फॉर्म्युले मला लर्न पाहिजे. मला काय करायचं आहे? Next question is tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta is equal to tan 8 theta, tan 5 theta, tan 3 theta. Tan 8 theta, tan 5 theta into tan 3 theta. Verify this. आता याला मला LHS RHS घेऊन प्रूव्ह नाही करता येणार. ओके, सो फर्स्ट लुक, लेट tan 8 theta is equal to, या 8 theta ला मी कसं राईट करू शकतो? tan of 5 theta plus 3 theta. आता काही बोलू म्हणतील 8 theta minus 3 theta काय नाही केलं, सॉरी 11 minus 3 at we will get 8 theta. So it's very simple technique. 11 3 मला याच्यामध्ये दिसत नाही म्हणून मी याला असं सिम्प्लिफाय केलं दिलेल्या क्वेश्चन नुसार. नेक्स्ट we know tan a plus b. So tan a plus b is tan a plus tan b upon 1 minus tan a into tan. So tan 5 theta plus tan 3 theta upon 1 minus tan 5 theta into tan 3 theta is equal to tan of 8 theta. ही पूर्ण टर्म तिकडे शिफ्ट होणार आहे, डिवाइड मल्टिप्लाय होत जाणार. सो tan 8 theta into 1 minus tan 5 theta into tan 3 theta is equal to tan of 5 theta plus tan of 3 theta. या tan 8 theta ने मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. So tan 8 theta into tan 1, so we will get tan 8 theta minus, see whole term एकच आहे, मल्टिप्लाय मध्ये आले, tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta is equal to, so this whole term tan 5 theta plus tan 3 theta. याला मी इकडे शिफ्ट करतोय, या होल टर्मला मी इकडे शिफ्ट करतोय, पूर्ण टर्म मल्टिप्लाय मध्ये आलेली आहे. सो tan 8 theta minus tan 5 theta minus tan of 3 theta is equal to tan of 8 theta into tan of 5 theta into tan of 3 theta. It is verified. Very simple method of this. You can simplify this by AC. अतिशय साधा आणि सोपं दिलेलं आहे.
मला क्वेश्चन दिलेला होता tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा मायनस tan 3 थीटा. क्वेश्चन दिला होता tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा मायनस tan 3 थीटा इज इक्वल टू tan 8 थीटा tan 5 थीटा tan 3 थीटा. Let assume 8 theta is equal to tan of 5 theta plus 3 theta. We know the formula of tan A plus B. Tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. So tan 5 theta plus 3 theta ला मी कसं राईट केलंय? Tan of 5 theta plus tan 3 theta upon 1 minus tan 5 theta into tan 3 theta is equal to 8 theta tan of. ही पूर्ण टर्म मी तिकडे शिफ्ट केली आहे. डिवाइड मल्टिप्लाय झाले. So tan 8 theta in bracket 1 minus tan 5 theta into tan 3 theta is equal to tan 5 theta plus tan 3 theta. या tan 8 theta ने मी आतमध्ये मल्टिप्लाय केले. So tan 8 theta into 1 tan 8 theta minus tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta is equal to tan 5 theta plus tan 3 theta. शिफ्टिंग केल्यानंतर इकडच्या टर्म इकडे शिफ्ट केल्यात, इकडच्या टर्म इकडे शिफ्ट केल्यात. So these two terms shift this side. So tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta is equal to tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. We will get required result easily. Next question. Cos of 27 plus sin of 27 upon cos of 27 plus minus sin of 27 is equal to tan of 72 is equal to tan of 72. So we can write LHS of this. First, cos of 27 plus sin of 27 divided by cos of 27 minus sin of 27. Divide NR and DR by cos of 27. Divide NR and DR by cos of divide NR and DR by cos of 27. Divide NR and DR by cos of 27. So cos of 27 upon cos of 27 plus sin of 27 upon cos of 27. Cos of 27 upon cos of 27 minus sin of 27 upon cos of 27. Cos 27 upon cos 27. Cos 27 upon cos 27 1 plus tan 27 upon 1 minus tan 27. So value of 1 is ही tan ची value pi by 4 means 45 degree. या ठिकाणी याला 1 multiply. So tan 45 plus tan 27 upon या 1 ला as it is होता 1 minus tan 45 into tan of 27. tan A plus B चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. tan A plus B tan of 45 plus 27. So we will get tan of 72. It's your LHS. What is LHS? Tan of 72. Tan of 72. It's required
RHS किंवा याला तुम्ही असं सुद्धा राईट करू शकता 72 ला 45 प्लस 72 हे सुद्धा अजून इझी जाईल तुम्हाला RHS घेऊन त्याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकता या 72 ला 45 प्लस जसं आपण 8 थीटा राईट केलं होतं 45 प्लस 27 इट्स व्हेरी इझी